सरकारच्या जी.आर नंतर मनोज जरांगेंना आज आता ओबीसी आरक्षण मिळण्याबाबत शाश्वती मिळाली आहे। पण त्याचवेळी ओबीसी आरक्षण घेण्यास मराठा समाजातून काही प्रमाणात विरोध सुरू झाल्याचं चित्र आहे। नागपूरच्या राजघराण्याचे वंशज असलेल्या मुधोजीराजे भोसलेंना थेटपणे जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीविरोधात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जरांगेंचा आग्रह, मुधोजीराजेंचा विरोध। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ओबीसी आरक्षणावरून मराठा समाजात मतभेद। मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारनं जी.आर काढून मराठा समाजाला आरक्षणाची ग्वाही दिली। मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा मार्ग काहीसा मोकळा झाला। मनोज जरांगे सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी आग्रही आहेत, पण आता मराठा समाजातून मराठ्यांच्या कुणबीकरणाला विरोध सुरू झालाय। नागपूरच्या राजघराण्याचे वंशज असलेले मुधोजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला ओबीसी नव्हे तर मराठा म्हणून आरक्षण मिळावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आम्हाला हेच म्हणे की मराठा म्हणून आम्हाला आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण हे टिकाऊ आलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते दिलं गेलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने कुठेही कोणती कुठलाही करू नये। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते कुणाकडनं काढून न देता ते मराठ्यांना एक विशिष्ट आरक्षण त्या प्रकारे दिलं गेलं पाहिजे। मुधोजीराजे भोसलेंच्या या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या समर्थकांनीही पलटवार केल्याचं दिसलं। मराठा समाजाला 50% आतील आरक्षणच मिळावं असं म्हणत जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी मुधोजीराजेंना उपोषण करण्याचा सल्ला देत प्रत्युत्तर दिलं। मालोजीराजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको। राहून द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती थोडी, ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं नाही घ्या। सगळा मराठा मनोजदादांच्या पाठीमागे त्यांनी मनोजदादांचं नेतृत्व स्वीकारले। त्यामुळे तुम्ही वेगळी मागणी करून पुन्हा एक समाजात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आपण एखादं तरी उपोषण करावं, एखादं आंदोलन करावं किंवा मनोजदादाने उभारलेल्या आंदोलनात कधीतरी सहभाग घ्यावा, ही आपल्याला विनंती आहे। आपल्याला आरक्षण लागत नाही, परंतु वाडीवरल्या, वस्तीवरल्या, तांड्यावरल्या, छोट्या छोट्या गावातल्या, शहरातल्या, चाळीतल्या बांधवांना आरक्षण लागतंय आणि 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही। आपलं आरक्षण कुणबी म्हणूनच आहे। मुधोजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली आहे। त्यामुळे जरांगेंच्या मागणीला मराठा समाजातूनच विरोध होत असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे आता जरांगेंना आरक्षणाची ग्वाही दिल्यानंतर सरकार नेमकी काय भूमिका घेतं? जरांगेंच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळतं का, की मुधोजीराजे आणि इतर मराठा संघटनांच्या मागणीचा विचार करत सरकार मराठा समाजासाठी पुन्हा एकदा स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।